तीर्थकरांद्वारे अनैतिकतेचा मिथ्या आरोप. सूर्योदयाबरोबर जसे काजवे लुप्त होतात तशी तीर्थकरांची दयनीय दशा झाली. लोक त्यांना उपहार देईनासे झालेत आणि त्यांचा आदर सत्कार करणेही त्यांनी बंद केले. चौरस्त्यावर उभे राहून ते लोकांना मोठ्याने ओरडून सांगू लागले, जर श्रमण गौतम बुद्ध असतील तर आम्हीही बुद्ध आहोत. जर श्रमण गौतमांना दान देऊन तुम्हाला पुण्य लाभ होत असेल तर आम्हाला दान केल्यानेही पुण्य लाभ प्राप्त होईल. यास्तव आम्हास दान द्यावे. लोकांनी त्यांच्या या बडबडीकडे दुर्लक्ष केले तेव्हा श्रमण गौतमांच्या चारित्र्य हननाचा आणि संघाला बदनाम करण्याचा त्यांनी एक गुप्त कट रचला. त्यावेळी श्रावस्तीमध्ये चिंचा नावाची एक ब्राह्मण योगिनी राहत असे. तिचा देह आणि रंगरूप फारच आकर्षक होते. आपल्या अंगविक्षेपांनी ती वासना उत्तेजक प्रभाव निर्माण करू शकत असे. तीर्थकरांपैकी एका कुटील तीर्थकराने सुचवले की चिंचेच्या साह्याने गौतमाबद्दल कंडी उडवून त्यांना बदनाम करणे आणि त्यांचे यश कमी करणे सुलभ होईल. बाकीच्या तीर्थकरांनी ह्या सूचनेस संमती दर्शवली. एके दिवशी चिंचा तीर्थकरांच्या उद्यानात आली आणि अभिवादन करून ती त्यांच्याजवळ बसली, पण कुणीही तिच्याशी बोलले नाही. ह्यामुळे चकित होऊन ती म्हणाली, मी काय तुमचा काही अपराध केला आहे काय? 3दा मी आपणास अभिवादन केले पण आपण एकही शब्द बोलले नाही. तीर्थकर बोलले, भगिनी, तुला माहित नाही काय की आपल्या लोकप्रियतेमुळे श्रमण गौतम आमच्या लाभ सत्कारास बाधक झाला आहे? नाही, मला माहिती नाही, पण ह्याबाबत मी काही करू शकेन काय? भगिनी, जर तुला आमचे भले करायचे असेल तर तू स्वतः गौतमाबद्दल काही कंड्या उठव, बदनामी पसरव, जेणेकरून त्याची लोकप्रियता नष्ट होईल. ठीक आहे, या बाबतीत आपण निशंक राहा आणि सर्व मजवर सोपवा, असे म्हणून ती तिथून निघून गेली. स्त्रीसुलभ आकर्षक कलेत आणि नैसर्गिक सौंदर्य विशेषणात चिंचा कुशल होती. श्रावस्तीचे नागरिक जेतवनाहून प्रवचन ऐकून जेव्हा परत येत त्यावेळी लाल वस्त्र परिधान करून, सुगंध लेवून, हातात पुष्पमाला घेऊन चिंचा जेतवनाकडे जाण्यास निघे. जर कोणी तिला विचारले, यावेळी तू कुठे निघालीस, तर त्यावर ती उत्तर देई, तुम्हाला काय करायचे? जेतवनाजवळील तीर्थकार रामात रात्र घालवून ती प्रातःकाळी शहराकडे परत येई. त्यावेळी भगवान बुद्धांच्या दर्शनासाठी नागरिक जेतवनाकडे जात असत. जर कोणी तिला विचारले, तू रात्र कुठे व्यतीत केलीस, तर ती उत्तर देई, तुम्हाला ह्याच्याशी काय करायचे आहे? मी जेतवनात श्रमण गौतमाच्या गंधकुटीत त्यांच्याबरोबर रात्र घालवली. काही लोकांच्या मनात ह्या तिच्या उत्तराबद्दल संदेह निर्माण होईल. 4 महिन्यानंतर आपल्या पोटावर जुनी चिरगुटे गुंडाळून त्याचा आकार वाढवून तिने सांगाव्यास सुरुवात केली की श्रमण गौतमापासून आपल्याला गर्भप्राप्ती झाली आहे. काही लोकांनी तिच्या ह्या शब्दांवर विश्वास देखील ठेवला. 9व्या महिन्यात तिने एक लाकडाची फळी आपल्या पोटावर बांधली आणि कीटकदंशाने हात सुजवून घेऊन ज्या स्थानी भगवान बुद्ध, भिक्खू व गृहस्थांसमोर प्रवचन करीत होते तिथे जाऊन ती म्हणाली, हे महान उपदेशक, आपण लोकांना पुष्कळ धर्मोपदेश करता. आपली वाणी खूपच मधुर आहे आणि आपले ओठ फार नाजूक आहेत. आपल्याशी संबंध येऊन मी गर्भवती झाली आहे आणि माझा प्रसूती समय समीप आला आहे. आपण माझ्या प्रसूतीची काहीच व्यवस्था केलेली नाही, तसे त्यासाठी आवश्यक औषध पाण्याचीही काहीच सोय केलेली दिसत नाही. जर स्वतः तुम्हाला ही व्यवस्था करणे शक्य नसेल तर आपल्या शिष्यांपैकी कौशल देशाच्या राजाला किंवा अनाथपिंडकाला किंवा विशाखेला अशा कोणाला तरी ती करण्यास का सांगत नाही? असे वाटते की कुमारिकांना वश कसे करावे हेच आपणास माहीत आहे, पण त्यापायी होणाऱ्या अर्भकाचा परिपाळ कसा करावा हे मात्र आपणास माहीत नाही. ते ऐकून उपस्थित श्रोतृवर्ग स्तब्ध झाला. आपले प्रवचन अर्धवट सोडून अत्यंत संयमाने गंभीर स्वरात भगवान बुद्ध म्हणाले, हे भगिनी, तू जे काही आता सांगितलेस त्याची सत्यासत्यता फक्त आपण दोघांसच माहीत आहे. चिंचा जोरजोराने खोकलत म्हणाली, होय, नक्कीच. असली गोष्ट फक्त आपल्या उभयतासच माहीत असणे शक्य आहे. तिच्या खोकलण्यामुळे पोटावर बांधलेल्या लाकडाच्या फळीवरील दोराची गाठ सैल होऊन ती फळी सरकून तिच्या पायाशी पडली. चिंचा कुठलीच राहिली नाही. लोकांनी तिला काठ्यांनी आणि दगडांनी मारीत तिला तिथून हाकलून दिले.